मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पिक्चरच्या सहाय्यानं काही एक पॅरेग्राफ दिलेला आहे, त्यामधून तुम्हाला प्रिपोजिशन्स दर्शवायचे आहेत. प्रिपोजिशन्स हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. TET परीक्षा असेल, CET परीक्षा असेल, CTET परीक्षा असेल किंवा आणखीन इतर कुठलीही परीक्षा जर असेल तर त्या जनरल इंग्लिश या विषयाशी संबंधित असलेला जो काही महत्त्वाचा जो टॉपिक आहे, पार्ट्स ऑफ स्पीचमधील प्रिपोजिशन्स म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय. तर हा भाग आपण ह्या व्हिडिओमध्ये दर्शवणार आहोत. काही या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत, फिल इन द ब्लँक्स आहेत, ते तुम्हाला ट्राय करायचे आहेत. चला, तर या ठिकाणी एक पिक्चर दिलेला आहे, ते पहा. द फॉरेस्ट म्हणजे एक जंगलाचं पिक्चर दिलेलं आहे. यामध्ये काय काय दिसून येतात तुम्हाला? ॲनिमल्स दिसून येतात, बर्ड्स दिसतात, त्याचबरोबर काही इन्सेक्टसुद्धा आहेत, फिश दिसून येतात. तर या आधारावरती तुम्हाला काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक्समध्ये प्रिपोजिशन्स भरायचे आहेत. एकदा लक्षात घ्या पिक्चरमध्ये कशा प्रकारचे प्लेसेस दाखवलेले आहे. कारण प्रिपोजिशन्स म्हणजे काय, अ प्रिपोजिशन इज अ वर्ड यूज्ड बिफोर नाउन ऑर प्रोनाउन टू शो इट्स रिलेशन अँड पोजिशन विथ अनदर वर्ड इन अ सेंटेन्स. वाक्यातील जो काही नाम असेल किंवा सर्वनाम असेल यांचा इतर शब्दांशी संबंधित दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण, प्रिपोजिशन किंवा शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. तर हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पोजिशन कुठे आहे, तर त्या नामाची पोजिशन कुठे आहे, सर्वनामाची स्थिती कुठे आहे, कुठल्या वेळेत आहे, वेळ, ठिकाण किंवा एखादा अवस्था दाखवण्यासाठी प्रिपोजिशनचा वापर केला जातो. तर पहा, या ठिकाणी काही ऑप्शन्स दिलेले आहेत. इन दिलेला आहे, बिटवीन, ऑन, अंडर, इन, बिहाइंड, नेक्स्ट टू. तर या प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे आपल्याला रिकाम्या जागेमध्ये. तर चला, लेट्स गो. तर या ठिकाणी पहिला सेंटेन्स दिलेला आहे पहा. देर आर मेनी ॲनिमल्स डॅश द फॉरेस्ट. ऑलरेडी आय हॅव गिवन इन द फॉरेस्ट. तर बरेचसे प्राणी जंगलामध्ये आहेत. नेक्स्ट सेंटेन्स पहा. दे आर डॅश द ट्रीज. दे आर मीन्स many animals. They are dash the trees. What comes here? Which preposition you can use? कुठला प्रिपोजिशन तुम्ही वापर करता पहा. तर या ठिकाणी काय येणार, दे आर अंडर द ट्रीज. मोस्टली वी कॅन यूज अंडर द ट्रीज बिकॉज ऑल द ॲनिमल्स आर अंडर द ट्रीज. नेक्स्ट सेंटेन्स पहा. बट there is a fish dash the lake. Where is the fish? You can see there is a fish dash the lake. Tell me, सांगा पाहू. तर या ठिकाणी कुठलं प्रिपोजिशन येणार, तर राईट. तर फिश कुठे आहे पहा, या ठिकाणी पहा, फिश इन द लेक. येस, व्हॉट कम्स इन द लेक. तर या पद्धतीने द फिश आर स्विमिंग इनसाइड द लेक, दॅट्स वाय इन कम्स. नेक्स्ट, टू ॲन्ड्स आर वॉकिंग. टू ॲन्ड्स आर वॉकिंग. वेअर आर दे वॉकिंग? यू कॅन सी द पोजिशन ऑफ द ॲन्ड्स. पहा, या ठिकाणी ॲन्ड्स कुठे आहेत, या ठिकाणी आहेत पहा. तर हे कुठे आहेत, ट्राय करा. चला, तर टू ॲन्ड्स आर वॉकिंग on the grass because the ants are walking on the surface of the grass. म्हणजे एका पृष्ठभागावरती चालत असल्यामुळे ऑन हे पोजिशन येतं. आपल्याला माहिती आहे, ऑन जर असेल एखाद्या सरफेसशी लगत असेल तर त्यावेळेला ऑनचा वापर करतो. नेक्स्ट सेंटेन्स पहा. देर आर बर्ड्स डॅश अ नेस्ट. कुठे आहेत बर्ड्स पहा, तुम्ही पहा कुठे आहेत, एकदा बर्ड्स कुठे आहेत, येस. तर या ठिकाणी नेस्टमध्ये आहेत. तर त्यावेळेला कुठली पोझिशन आहे त्या बर्ड्सची, सांगा पाहू. तर दे आर बर्ड्स इन अ नेस्ट. काय तर सांगा पाहू, इन अ नेस्ट. द बर्ड्स आर
लोकेटेड इनसाइड देअर नेस्ट. तर त्यांचं पोझिशन कुठे आहे? नेस्टमध्ये आहे. ऑलरेडी असताना इनचा वापर करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. अ हाईव इज डॅश द नेस्ट अँड अ बेअर. या ठिकाणी बघा, हाईव म्हणजे काय? मधाचं पोळं कुठे आहे तर ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर त्याची पोझिशन कुठे आहे? येस, तर या ठिकाणी आहे. तर हे बर्ड्स अँड बेअरच्या मध्ये आहे. तर त्यावेळेला काय वापर करता? तर सांगा पाहू. अ हाईव इज बिटवीन द नेस्ट अँड अ बेअर. काय येते इथं? बिटवीन. तर ह्या बिटवीनचा वापर तुम्ही दोन वस्तूंच्या मध्ये असेल तर, दोघांच्या मध्ये असेल तर बिटवीनचा वापर करता. म्हणून द हाईव इज लोकेटेड बिटवीन द नेस्ट अँड द बेअर. नेक्स्ट सेंटेन्स सी. अ माऊस इज सिटिंग डॅश द बेअर. माऊस, माऊस कुठे आहे? इज सिटिंग डॅश द बेअर. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेअर कुठं आहे? सॉरी, अ माऊस कुठे आहे पहा, या ठिकाणी आहे पहा. तर बेअरच्या बाजूला आहे. मग त्यावेळेला काय वापर करता? जर बाजूला असेल तर अ माऊस इज सिटिंग नेक्स्ट टू द बेअर. नेक्स्ट टू द बेअर, नेक्स्ट टू चा वापर करू शकता. नेक्स्ट टू. सो नेक्स्ट सेंटेन्स पहा. अ डेअर इज हायडिंग डॅश द ट्री. कुठे आहे बघा? अ डिअर इज हायडिंग. एक हरिण कुठे लपत आहे ते तुम्ही पाहू शकता का? पहा या ठिकाणी पहा. तर डिअर झाडांच्या पाठीमागं लपत आहे. तर त्यावेळेस कुठला प्रिपोजिशन वापरता तुम्ही? तर या ठिकाणी वापरला जातं अ डिअर इज हायडिंग बिहाइंड द ट्री. काय वापरता? बिहाइंड द ट्री. येस, तर हे प्रिपोजिशन वापरता. चला नेक्स्ट काही प्रिपोजिशन्स आहेत, तर त्याही प्रिपोजिशनचा सराव करायचा आहे. तर चला या ठिकाणी पहा. लुक ॲट द पिक्चर्स अँड चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स ऑन, इन, अंडर, नेक्स्ट, टू, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ, बिटवीन. तर यांचा आपण अगोदर लक्षात घेतल्यानंतर लक्षात येतं. ऑन म्हणजे वर, इन म्हणजे च्या आत, अंडर म्हणजे च्या खाली, नेक्स्ट टू म्हणजे च्या बाजूला, बिहाइंड म्हणजे च्या पलीकडे, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, बिटवीन म्हणजे च्या मध्ये, म्हणजे दोघांच्या मध्ये असेल तर बिटवीनचा वापर करायचा आहे. तर या सर्व प्रिपोजिशनची अवस्था तुम्ही ह्या पिक्चरकडे पाहून करू शकता. लुक ॲट द पिक्चर्स अँड चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स. सी, फर्स्ट सेंटेन्स इज द कॅट इज डॅश द चेअर. Where is the cat? The cat is on the chair. So the image shows the cat is sitting on the surface of the chair. That's why on comes. Yes, the cat is on the chair. Next sentence see. The dog is dash the table. Where is the dog? The table. Where is the dog is? Yes, right. The image shows the dog positioned below the table. Below the table. टेबलाच्या खाली आहे. त्याचं डॉग जर टेबलाच्या खाली आहे असं जर दिसत असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल? प्रिपोजिशन्स अंडर द टेबल. येस, अंडर कधी वापरतात? च्या खाली. म्हणजेच एखाद्या वस्तूच्या खाली असेल आणि ते जर टच होत नसेल तर त्यावेळेला अंडरचा वापर केला जातो. नेक्स्ट सेंटेन्स पहा. द टॉयज आर डॅश द बॉक्स. वेअर आर द टॉयज? The toys are inside the box. Means you can use here not inside. That's why you have to use in. Inचा वापर तुम्ही करू शकता. मग the image shows the toys contained inside means in. You can use in the box. ऑलरेडी त्या बॉक्समध्ये आहेत अशा पोझिशनला इनचा वापर करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा. द कॅट इज डॅश द वॉल. कॅट कुठं दिसून येते? वॉलच्या बाजूला दिसून येते. म्हणजेच काय? बिहाइंड द वॉल. येस, द इमेज शोज ओनली अ पार्ट ऑफ द कॅट विजिबल फ्रॉम बिहाइंड द door wall. Behind the wall. That's why we have to use
बिहाइंड. येस. नेक्स्ट सेंटेन्स पहा. 5th नंबर सी. या ठिकाणी पहा, द गर्ल इज सिटिंग डॅश ऑफ द गिफ्ट. वेअर इज सिटिंग द गर्ल? द गर्ल इज सिटिंग इन फ्रंट ऑफ द बॉक्स. येस. कुठला प्रिपोजिशन वापर करू शकता तुम्ही? इन फ्रंट. इन फ्रंट च्या समोर. इन फ्रंट म्हणजे च्या समोर. इन फ्रंट ऑफ द गिफ्ट. नेक्स्ट सेंटेन्स पहा. द बॉल इज डॅश द ट्रीज. हिअर इज वन ट्री and there is. So the ball is between the trees. The image shows the ball in the middle of the two trees. That's why between. तुम्ही काय वापर करू शकता या ठिकाणी? बिटवीनचा वापर करू शकता. दोन वस्तूंच्या आत असेल, दोन वस्तूंच्या मध्ये असेल तर त्यावेळेला बिटवीनचा वापर केला जातो. द बॉल इज बिटवीन द ट्रीज. नेक्स्ट सेंटेन्स पहा. द फ्रूट्स आर डॅश द बास्केट. Where are the fruits? Where are the fruits? Are in the basket. Yes. तर कशाचा वापर करू शकता तुम्ही? इन द बास्केट. आत असल्यामुळे इनचा वापर करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा. द रॅट इज डॅश द बेड. रॅट कुठं आहे? सहा. अंडर द बेड. अंडर द बेड. येस. नेक्स्ट सेंटेन्स. द बॉय इज डॅश द कपबोर्ड. कुठे दिसतोय बघा? कपबोर्डच्या बाजूला दिसतोय, म्हणून नेक्स्ट टू द कपबोर्ड. द बॉय इज नेक्स्ट टू द कपबोर्ड. नेक्स्ट टू द कपबोर्ड. येस. अशाच पद्धतीने तुम्ही प्रिपोजिशन्सचा वापर करू शकता. पहा या ठिकाणी द जग इज डॅश द ग्लासेस. बघा, जग कुठं आहे? दोन ग्लासेसच्या आत आहे. दोन ग्लासेसच्या आत असेल तर त्यावेळेला कशाचा वापर करतो आपण? बिटवीनचा वापर करतो. द इमेज शोज द जग इन द मिडल ऑफ द ग्लासेस. तर या ठिकाणी बिटवीनचा वापर करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा. द ट्री इज डॅश द हाऊस. हाऊसच्या पाठीमागं आहे. तर अशा पोझिशनच्या वेळेला तुम्ही कशाचा वापर करता? बिहाइंड द हाऊस. येस. कशाचा? बिहाइंड द हाऊस. तर बिहाइंड या प्रिपोजिशनचा वापर करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा. द फ्लावर्स आर डॅश द हाऊस. कुठे आहेत फ्लावर्स? या ठिकाणी. तर घराच्या समोर आहेत. फुलं कुठे आहेत? घराच्या समोर आहेत. अशा वेळेला कशाचा वापर करता तुम्ही? इन फ्रंट ऑफ द हाऊस. इन फ्रंट. इन फ्रंट म्हणजे च्या समोर. तर इन फ्रंटचा वापर करायचा आहे. द फ्लावर्स आर इन फ्रंट ऑफ द हाऊस. चला नेक्स्ट अशाच पद्धतीने काही प्रिपोजिशन पाहूया. तर या ठिकाणी कुठले प्रिपोजिशन दिलेले आहेत? इन, ऑन, अंडर. तर चला परफेक्ट करा. यूज इन, ऑन अँड अंडर टू कंप्लीट द सेंटेन्सेस. द कॅट इज डॅश द ट्री. कुठे आहे कॅट? झाडाच्या खाली आहे. अशा वेळेला अंडरचा वापर करू शकता. अंडर. नेक्स्ट सेंटेन्स. द डॉग इज डॅश द टेबल. कुठे आहे डॉग? टेबलावरती आहे. सरफेसवरती टच आहे. तर अशा वेळेला ऑनचा वापर करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा. द माऊस इज डॅश द बॉक्स. कुठे आहे माऊस? बॉक्समध्ये आहे. तर अशा वेळेला इनचा वापर करू शकता. द माऊस इज इन द बॉक्स. येस. किती इझी आहे पहा प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट आहे या पिक्चरकडे पहा. व्हॉट विल बी द आन्सर ऑफ दी सेंटेन्स? द सील इज डॅश द बॉल. कुठे आहे हे सील? कुठे बसलेले सांगा पाहू. तर हे बॉलवरती बसलेलं आहे. तर अशा वेळेला कुठलं पोझिशन येणार आहे? व्हॉट इज द प्रिपोजिशन? ऑन. येस, राईट. नेक्स्ट सेंटेन्स पहा. द पेन्सिल इज डॅश द टेबल. कुठे आहे पेन्सिल? टेबल किंवा चेअर. चेअरच्या खाली आहे. तर अशा वेळेला काय येईल सांगा पाहू? अंडर द चेअर. अंडर द चेअर किंवा अंडर द टेबल. येस, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट सेंटेन्स पहा. या ठिकाणी इन द ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्समध्ये काय येते? ऑन, इन, अंडर. काय येते सांगा पाहू? अंडर. द कॅट इज अंडर द चेअर. तर अंडरचा वापर करू शकता. नेक्स्ट आहे पहा या ठिकाणी. द डॉग कुठे बसलेला आहे? बॉक्समध्ये आहे. द डॉग इज इन द बॉक्स. नेक्स्ट सेंटेन्स पहा. कॅट कुठे आहे पहा?
द कॅट इज ऑन द मॅट. मॅटवरती आहे, ऑन द मॅट. नेक्स्ट सेंटेन्स पहा. द बॉल इज डॅश द बॉक्स. बॉक्सच्या खाली काय आहे, बॉल आहे. तर मग द बॉल इज अंडर द बॉक्स. अंडर द बॉक्स. नेक्स्ट पहा. फिश. फिश कुठं आहे पहा. द गोल्ड फिश इज डॅश द बॉल. इनसाइड आहे, तर त्यावेळेला इनचा वापर करू शकता. नेक्स्ट पोझिशन पहा. द डॉग इज, कुठे आहे डॉग, अंडर आहे. द डॉग इज अंडर द डेस्क. अंडरचा वापर करू शकता. हां. अदर सेंटेन्स पहा. दी ॲपल इज डॅश द टेबल. कुठे आहे ॲपल, वर आहे. मग काय येणार सांगा पाहू, प्रिपोजिशन कुठलं येणार. दी ॲपल इज ऑन द टेबल. येस. तर नेक्स्ट सेंटेन्स पहा. एलिफंट. दी एलिफंट इज डॅश. कुठे आहे, ऑन द बॉल. कशावरती आहे, ऑन द बॉलवरती आहे. नेक्स्ट. द फ्रॉग इज डॅश द बॉक्स. फ्रॉग. फ्रॉग कुठे आहे, बॉक्समध्ये आहे. तर यावेळेला कुठलं प्रिपोजिशन येणार, इन येणार. द फ्रॉग इज इन द बॉक्स. येस. तर अशा प्रकारे तुम्हाला इझी पद्धतीने प्रिपोजिशनची अवस्था किंवा प्रिपोजिशनचं पोझिशन जर समजून घेतला तर वाक्यामध्ये ऑप्शन्सनुसार, फिल इन द ब्लँक्सनुसार प्रिपोजिशन भरण्यास इझी होईल. तर यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.